तर बिग बॉसच्या घरामध्ये आज होणार आहे इविक्शन। कोणाचं झालं इविक्शन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 4 जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि ते 4 जणांपैकी 2 जण तर कम्प्लिटली सेफ झाले होते, म्हणजे अभिजित आणि आर्या, आणि राहिली बात बाकी 2 जणांची, म्हणजे इविक्शनची तलवार होती वैभववर आणि इरिनावर। तर मित्रांनो, वोटिंग नुसार वैभवला सगळ्यात कमी वोट पडलेली आहे। तर मित्रांनो, इविक्शन जर वोटिंग नुसार झालं तर वैभव घराच्या बाहेर जाणार। हो मित्रांनो, वैभव आज घराच्या बाहेर जायची शक्यता आहे, कारण की वैभवला सगळ्यात कमी वोटिंग लाईन क्लोज व्हायच्या आधी पडले होते। वैभवने जसा गेम बिग बॉस मध्ये खेळला होता तसा प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता आणि त्यामुळे वैभवला सगळ्यात कमी वोट पडलेली आहे। पण मित्रांनो, दुसरं एक मार्जिन असतं की बिग बॉस हा टीआरपी नुसार पण कधी कधी इविक्शन करतो आणि टीआरपी नुसार गेलं तर वैभव हा काही ना काही थोडं ना थोडं टीआरपी बिग बॉसला देत आहे। तसं इरिनाकडून काहीच टीआरपी आपल्याला बघायला भेटत नाही। वैभव ऍटलिस्ट कुठं ना कुठं भांडत तर आहे, काहीतरी तो देत आहे बिग बॉस साठी। तसं इरिनाकडून तिला मराठी भाषा पण इतकी काही येत नाही आणि त्यामुळे तिच्याकडून जास्त काही आउटपुट आपल्याला बघायला भेटत नाहीये। त्यामुळे मित्रांनो, इविक्शन जर झालं वोटिंग वाईज तर वैभवलाच कमी वोटिंग आहे, याच्यात काहीच डाऊट नाही, वैभव घराच्या बाहेर जाणार। पण टीआरपी प्लस वोटिंग नुसार झालं तर इरिना ही घराच्या बाहेर आज जाणार। पण मित्रांनो, इविक्शन आज होणार म्हणजे होणारच आणि तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात एक वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉस मध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आताचे हे इविक्शनची तलवार आहे इरिना आणि वैभववर, तर कोण बाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।